सर, माझे मार्गदर्शक वनपरिक्षेत्राधिकारी साहेब वनरक्षक शिंदे सर आणि सर्व पाठीमागचे माझे वनपाल वनरक्षक बंधू आणि भगिनी, आपण आज या ठिकाणी आजचे सत्कार मूर्ती आपले बिशप सर सातपुते सर यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालो. जसं वाणी सरांच्या अगोदर खोत सरांनी, वळसे पाटील सरांनी सांगितलं की ते कमांड कसं केलं जातं, नेतृत्व कसं केलं जातं, त्याप्रमाणे मी एक उदाहरण आहे मिलिटरीचा, आर्मी रिटायरमेंट. माझ्या इथं 2-3 सहकारी असतील, त्यांना मी माहिती आहे एक कमांडर काय असतो. आणि कमांडर जर सत्ता असेल तर ती सेना तर लढाईमध्ये हरत नाही. जिसकी पहल उसकी जीत. ज्या ठिकाणी दिसता क्षणी पहिली गोळी जर दुश्मनावर झाडली तर दुश्मन परत मान उंच करत नाही. तसं कर्तृत्व आपल्या साहेबांचं होतं. आणि बऱ्याचशा ठिकाणी माझ्या राऊंडमध्ये ज्या ठिकाणी मी खोडद या ठिकाणी काम करत होतो, वाणी सरांचा माझा सारखा संघर्ष असायचा, परंतु त्याचबरोबर जास्तीत जास्त संघर्ष माझा साहेबांसंग असायचा. कारण का, ज्या ठिकाणी घटना घडली, जास्त करून तर आळे राऊंडमध्ये घटना घडायची आणि मी त्या ठिकाणी सगळ्यात पहिला उभा असतो. साहेब म्हणायचं तुम्ही कसं येतं, आता काय सांगायचं, शेजाऱ्याला मदत करणं हे माझं काम होतं म्हणून मी तिथं जायचो. तुम्ही असं काय केलं नाही, काही गोष्टीला थोडंसं मला थांबावी लागायचं, पण वाणी सरांनी काही गोष्टीला थोडं आडवं मारलं की सर म्हणायचं नाही तुम्ही केलं ते बरोबर आहे. सरांच्या मला साधी असायची. काही जागेवर मला थोडंसं कणकरच्याने असंही जाणवलं की साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टी आम्हाला अडचणी बी आल्या. ते कसं सांगतो, माझ्या सहकारी मित्रांना सगळ्याला माहिती, वाणी सरांना साहेब म्हणायचे की भक्ष टाकायची जबाबदारी आमची. शिंदे सरांना सांगितलं, सगळ्यांनी आम्हाला तेच सांगायचं, पक्ष टाकायची तयारी आमची आहे. परंतु ज्या ठिकाणी 35 पिंजरे लावले त्या ठिकाणी जर 1 वनरक्षक किंवा 2 वनरक्षक किंवा 2 वनपाल असतील, त्यांनी जर पळायचं म्हटलं तर कितपत सत्य होतं ते. आणि त्यावेळेस मी सरांना म्हणायचो, बाजूला घेऊन, असं लोकांच्यात कधी नाही भेटलो मी सरांना, बाजूला घेऊन मुद्दा म्हणायचं, सरांजवळ जायची माझी हिंमत का व्हायची ते मी सांगतो तुम्हाला. असं कुणीच सरांजवळ जात नव्हतं. मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, परंतु माझं एक पहिल्यापासून एक इन्स्ट्रक्टर आहे, यामुळे मला एक सवय होती की अधिकाऱ्यांजवळ आपल्या कर्तृत्वासाठी जर जायचं असेल तर भीती नाही बाळगायची. म्हणून मी जायचो आणि त्यांना पहिल्यांदा आता मी आल्याला बिल सावधान होऊन जैन म्हटलो. कारण काय, माझी वृत्ती आहे की आपल्या चॅनलला मान दिलाच पाहिजे. परंतु मी जाता जाता पहिलं म्हणायचो, सर रागावू नका, मग मी बोलतो. आणि मी त्यावर तिथं बोलायचोच. मग काही वेळेस साहेब सांगायचे मला, हे जे बोललोय मी हे सगळं काही बरोबर आहे, परंतु त्यांच्यापर्यंत आपल्याला जावं लागायचं नाही. आणि खरोखरच तसंच ज्यावेळेस मी इथून बदलून मला साहेबांनी शिरूरला पाठवलं, शिरूरला गेल्यानंतर पहिल्यांदा आळे राऊंड मध्ये जी घटना घडत नव्हत्या तेवढ्या घटना तर माझ्याच राऊंड मध्ये घडल्या. आणि जास्तीत जास्त घटनेमध्ये जनतेचा आक्रोश असायचा. आणि तिथं परिस्थिती अशी झाली, तिथे गेलो त्यावेळेस माझ्याकडे सगळे ॲडिशनल चार्जेस असायचे आमच्या साहेब लोकांचे. जे अधिकारी आम्हाला ते ॲडिशनल असायचे, मग त्यांना तिथली ओळख नव्हती. आणि मी तिथं गेल्यानंतर मला थोडं नाविन्यपूर्ण होतं, पण मी स्थानिक होतो आणि स्थानिक असल्यामुळं ग्रामस्थांची पहिली माझी ओळख असायची. परंतु साहेब ज्यावेळेस इथून निघायचे, साहेबांनी अगोदर माझ्याकडून सगळी विचारपूस करायची, एक बंधू प्रेमासारखं माझ्याशी बोलायचे. त्याच्यानंतर तिथे यायचं, सर्वांना मार्गदर्शन करायचे. आणि जसं भक्ष्याबद्दल सांगितलं तर भक्ष्याबद्दल तिथं काही अडचणी आम्हाला अशा आल्या, त्या भोसले साहेबांना ज्ञात असतील की तिथं कोंबड्या टाकल्या म्हणजे लोकांना राग यायचा. बक्षासाठी कोंबड्याचा उपयोग करायचा नाही. आम्ही सांगायला गेलो की आमच्यावर लोक धावून यायचे. त्यावेळेस सरांनी स्वतःहून तिथं सांगितले त्या ग्रामसभेमध्ये की या कोंबड्यांनी सुद्धा आम्ही ओतूर परिसरामध्ये बिबट्याचा बंदोबस्त केलेला आहे आणि तुम्ही त्या गोष्टीला ऍग्री व्हा. त्याप्रमाणे आम्हाला भरपूर अशी साथ दिली सरांनी. परंतु शेवटी मी एकच सांगेन, सरांचा हा करारी बाणा हा कायमस्वरूपी असावा, परंतु एवढा बी नसावा की ज्याने टाकी तलवार कधी तुटेल कधी कोणाचं नुकसान. कारण का मी एक अनुभव घेतला, जसं की आता मॅडमनी सांगितलं थोड्या वेळापूर्वी की भीती व्हायची. मी आता आधी सांगितलं मी भीत नाही. माझं कर्तृत्वाप्रमाणे मी आधी सरांजवळ जाऊन सांगत होतो की असं चुकलंय,
आणि चुकीला माफी असावी असं मी म्हणायचो. जसं की वेतनवाढ आमची थोडीशी थांबवली, ते माझी एकट्याची नव्हती, 8 ते 10 जणांची, जवळजवळ 15 जणांची थांबवली. बाकी त्यावेळेस काय झालं, काही लोकांचं म्हणणं आलं नाही सर तसे ऐकणार नाही, आपल्याला बाजूने काहीतरी जाऊन सांगितलं पाहिजे, कोणाला तरी सांगितलं पाहिजे. म्हटलं नाही, मी एकमेव असा माणूस आहे की माझ्या अधिकाऱ्याचीच संलग्न राहणार आणि अधिकारी कारण त्यांच्या विनंतीला आपल्या मान घेतील आणि ते करू आपण. काकडे साहेबांना मी म्हटलं सर आपण साहेबांना विनंती करा, आम्हाला तुमच्याकडून मेंटरी घ्यायची, आम्हाला तुमची चर्चा करायची. साहेबांनी लगेच साहेबांना सांगितलं तसं काय होणार नाही, एकेकाला इंटरव्ह्यूचा टाइम द्या. मी म्हटलं तसं करायचंच नाही, मला कमेंट जायची आणि सर्वांच्या वतीनं आम्हाला जायचं. तरी माझी टीम काय म्हणायची, घोडेगाव टीम आहे तिथं इथं बसले असतील. त्या टायमाला मला वाटतं तिथं आपले कदम सर होते, माझ्याकडे आमचे किती भाऊसाहेब आहे गावामध्ये, माझे सगळे सिनियर होते, मला बरेच सगळ्यांचा शांत करण्याचा प्रयत्न केला. म्हटलं मला जायचं. मग साहेबांनी एक दिवस दिला तिथं आम्ही तर गेलो 8 जण वतुरेंच्या 8 जण तिथं गेलो, सर्वांची वेतनवाढ थांबवली. तिथं गेलो परंतु साहेबांनी सांगितलं 1 जणांनी तात यायचं. याच्यामध्ये भीती परत की आता काय होईल, आज जर गेला तर तू बरोबर बाहेर आला तर ठीक नाही तर पुन्हा काहीतरी होईल. त्या ठिकाणी गेल्यानंतर कुणी आज जायचं म्हणून मी काय म्हटलं, नाही तुम्ही आज जा, ठीक आहे मी जा. साहेबांना पहिले आज गेले म्हणलं सर फक्त रागावू नका, मी आधीची शब्द. साहेबांनी ते ऐकलं, म्हटलं सगळ्यांची चर्चा हीच आहे म्हटलं या आतमध्ये. तुम्ही सेनापती म्हणजे सेनापती नाहीये, काय होतं मला दुसऱ्या मार्गाने जायचं नाही. माझ्या सिनियरला विनंती केल्यानंतर ऐकतील ही माझी भावना होती म्हणून आलो. आणि सरांनी ते ऐकलं आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्हाला पत्र दिलं गेलं की तुमची वेतनवाढ चालू केली जाईल. आणि पुन्हा एकदा सांगतो सरांना सतीच्या शुभेच्छा देत असताना तुमच्या आयुष्यामध्ये बंधू या नात्याने तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी आत्ताची विनंती करतोय, ती विनंती ही कायमस्वरूपी मनामध्ये रुजवा. मी प्रत्येकाला सांगतो की रागवा परंतु त्या माणसाला अटॅक येणार नाही एवढी. आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांच्या माझ्या सहकार्यांच्या वतीनं लाख शुभेच्छा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.